नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बनवूया। बनवायला सोपा असणारा, कितीही अवघड वाटत असला तरी तो बनवायला सोपा असणारा आणि चव मात्र अप्रतिम आहे। थंडीचे दिवस सुरू झाले की मार्केटमध्ये गाजर आपल्याला पाहायला मिळतात आणि गाजर घरी घेऊन आलं की ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांच्या घरी तर हमखास गाजरचा हलवा बनतो। गाजरचा हलवा बनवत असताना कोणी मिल्क पावडर वापरतं, कोणी खवा वापरतं, परंतु आज इथे मी दूध वापरून गाजरचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेला आहे आणि तो चवीला मात्र अप्रतिम आहे। एकदा तुम्ही जर बनवला तर तुम्हाला बनवण्याची पद्धतही आवडेल आणि त्याची चवही नक्की आवडेल। अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारा, तसा वेळ फार कमी लागतो। आपल्याला किती जरी वाटलं की गाजरचा हलवा बनवायला कुकरमध्ये जर बनवला तर झटपट होतो, कढईमध्ये बनवला तर तो वेळ खावा आहे किंवा जास्त वेळ लागतो, असं काही नाही। झटपट होणारा असा गाजरचा हलवा कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये आपण आज बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी गाजर घेतलेले आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त आहेत। 1 किलो गाजर घेऊन आलेली आणि ते गाजरचा हलवा करेपर्यंत थालीपीठासाठी थोडी संपली आणि मुलांनी काहीतरी खाल्ली, त्यामुळे ते अर्धा किलोपेक्षा जास्त असतील असं मला वाटतंय। गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा देठाकडचा थोडा आणि पाठीमागचा थोडासा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि वरची थोडीशी साल म्हणजे केसर वगैरे असेल तर ते निघून जावं म्हणून थोडीशी साल काढून घ्यायची आहे। चाकूच्या साहाय्याने थोडीशी साल काढलेली आहे आणि आपल्याला ही जी गाजर आहेत ती किसून घ्यायची आहेत। किसणी वापरत असताना तुमच्याकडं मोठ्या होलाची जी किसणी आहे त्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता। माझ्याकडे ती नाही, त्यामुळे तुम्ही ही छोटी जर किसणी असेल तर त्यानं गाजराचा किस आहे तो थोडासा लहान पडतो। माझ्याकडे जी किसणी होती ती मी वापरलेली आहे। मोठ्या होलाच्या जर किसणीने गाजर किसली तर किस जो आहे तो एकदम मोठा होतो आणि त्याचा हलवा आहे अगदी तुम्हाला जसा हवा आहे तसा बनवता येतो। परत आता माझ्याकडे नसल्यामुळेच मी या किसणीनेच आता किसून घेते। सगळ्यात जास्त वेळ खाणारं काम म्हणजे गाजर किसायचं। तो प्रत्येकालाच कंटाळा येतो, तसं मलाही कंटाळा येतो, परंतु हलवा खायचा होता म्हणून आपलं गाजर किसायला घेतली। थोड्याच प्रमाणात असल्यामुळे 5 मिनिटाच्या आत ते किसून झालेले आहेत आणि अर्धा किलोपेक्षा जास्त असणाऱ्या गाजराचा किस पण भरपूर तुम्हाला दिसत असेल। अर्धा किलो गाजर असतील तर 5 ते 7 लोकांसाठी आपण गाजराचा हलवा बनवू शकतो। मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवून घेऊ शकता। गाजर किसून झाली, गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे। 2 मोठे चमचे तूप घातलेलं आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। मी 2 मोठे चमचे तूप वापरणार आहे। तुपाचं प्रमाण एवढंच ठेवलेलं आहे कारण मी गाजरचा हलवा बनवत असताना त्यामध्ये दुधावरची क्रीम म्हणजे जी साय आहे ती वापरते, त्यामुळे जास्त तुपाची गरज नाही, एवढं तूप पुरेसं आहे। या तुपामध्ये जो गाजराचा किस आहे तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी तो परतून घ्यायचा। जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही, थोडासा कोरडा होईपर्यंत परतून घेतला की छान असा तुपामध्ये भाजलाही जातो। थोडा वेळ परतून घेतला त्यानंतर दूध आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। दुधावरची जी साय होती ती त्यामध्ये घातलेली आहे। दुधावरची साय आणि दूध थोडंसं जास्त प्रमाणात जर घातलं तर त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर किंवा खवा घालायची गरज लागत नाही। असा जर गाजराचा हलवा बनवला तरी त्याची टेस्ट अप्रतिम आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा। गाजराचा किस दुधामध्ये जसं जसं शिजेल तसं दूध त्यामध्ये आटलं जातं आणि त्याचा खवा किंवा रवा असा दाणेदार आपला गाजराचा हलवा बनतो, त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम लागते। त्यामुळे आपल्याला खवा किंवा मिल्क पावडर घालण्याची गरज वाटत नाही। थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे दूध आटवून घ्यायचं आहे। सुरुवातीला साखर घातलेली नाही, थोडंसं त्यामध्ये दुधामध्ये गाजराचा किस शिजू द्यायचा आणि थोडंसं दूध कमी झालं की आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे। 5 ते 7 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं दुधाचं प्रमाण कमी झालं की आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी मोठे 3 चमचे यामध्ये साखर घातलेली आहे। मोठे 3 चमचे साखर जर घातली तर जास्त गोडसर होत नाही। तुम्हाला आणखी गोड जर बनवायचं असेल तर आणखी 2 चमचे त्यामध्ये ॲड करू शकता। साखर घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे। अधूनमधून एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी करपत नाही आणि एकसारखा रवा असा दाणेदार हलवा तयार होतो। मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत, तुम्ही सुरुवातीलाच तुपामध्ये तळून यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता
अगदी कोरडासा गाजराचा हलवा झालेला आहे. दूध पूर्णपणे त्यामध्ये आटलेलं आहे आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा असा गाजराचा हलवा तयार आहे. ड्रायफ्रूट्स घातले की मुलं त्यातील ड्रायफ्रूट्स काढून टाकतात, म्हणून वरून थोडेसे घातलेले आहेत. आता वेलची पूड आपल्याला घालायची होती. थोडीशी वेलची पूड घालायची आणि तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते त्यामध्ये घालू शकता. मी बदामाचे थोडेसे काप वरून थोडेसे घातलेले आहेत. छान असं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा गाजराचा हलवा काढून घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसामध्ये घराघरात बनवला जाणारा असा हा गाजराचा हलवा सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. एकदा या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर तो कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. बनवण्याची पद्धत जरी सोपी असली, चव मात्र अप्रतिम आहे. तुम्ही गाजराचा हलवा कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. कोणताही गोड पदार्थ म्हटलं की थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून जर टाकले तर छान दिसतं, म्हणूनच मी टाकलेले आहेत, नाहीतर मुलं हे काढून साईडला ठेवतातच. गाजरचा हलवा तर तयार आहे. तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.